नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला आपण एक खूप सुंदर अशी माळ तयार करू। तर त्याच्यासाठी साहित्य बघा, तर ते 6 mm चे मी मोती घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही जी आहे तर ही गिअर वायर आहे, हे बघा गेज वायर आणि गिअर वायर ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत। त्याच्यानंतर एक खूप सुंदर असा मोरपंख घेतलेला आहे, त्याचं कुंदन घेतलेलं आहे मोरपंखाचं। आणि त्याच्यानंतर येथे हे काही लॉरियल्स आहेत जे की आपण मोरपंखाला अटॅच करणार आहोत। त्याच्यानंतर एक फिश हुक आहे आणि ते ह्या जंप रिंग घेतलेल्या आहेत। तर बघा 4 जंप रिंग घेतलेले आहेत येथे। त्यापासून आपण कडी बनवणार आहोत। आणि आता चला बनवायला सुरुवात करूया। आणि हे जे आहेत हे लॉक मनी आहेत। येथे मी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामधली माळ बनवत आहे, त्याच्यामुळे बघू शकता हे लॉक मनी आहेत। हे आपले जे इनविजिबल नेकलेस आहेत, ब्रासलेट आहेत, तर ते बनवण्यासाठी वापरतात। तर येथे मी तारेमध्ये एक आपला जो लॉक मनी आहे तो टाकलाय, त्याच्यानंतर एक फिश हुक टाकलाय आणि कशा पद्धतीने त्याला लॉक करते बघा। रिटर्न जी आपली तार आहे म्हणजे वायर आहे तर ती मनीमधून काढलेली आहे, वरतून खाली अशी काढले आणि परत फक्त आपल्याला चिमट्याच्या सहाय्याने त्याला टक करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तो मनी चपटा होतो आणि तेथेच लॉक होतो आणि नंतर तो आपली जागा सोडत नाही। आणि त्याच्यानंतर आपण आता माळेमध्ये आपल्या तारेमध्ये हे जे मोती आहेत तर हे मोती ओवून घेणार आहोत। तर हे 6 mm चे मोती आहेत, थोडेसे मोठे, जे की दिसायला खूप रिच दिसतात आणि सुंदर दिसतात। तर इथे बघा मोती जेव्हा तुम्ही काढता तेव्हा व्यवस्थित अशी गाठ मारून ठेवा, म्हणजे पाठीमागचे जे मोती आहेत तर ते पडणार नाहीत। आणि कशा पद्धतीने बघा आता सोडते, अशा मी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने जर तुम्ही गाठ मारली तर तुमचे मोती नंतर कुठेही पडणार नाहीत, आपल्याला व्यवस्थित ते बसतील। त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी मोती घ्या आणि नंतर जशी होती तशी गाठ मारून ठेवा। आणि त्याच्यानंतर हे मोती आहेत तर हे मोती आपण आपल्या वायरमध्ये टाकून घेऊया। कशा पद्धतीने मी ओवून घेते बघा, ही खूप सोपी पद्धत आहे आणि या आपल्या वायरमध्ये जर आपण बनवली ही माळ तर अतिशय सोपं होणार आणि त्यासोबतच माळ देखील खूप सुंदर दिसणार आणि तुटणार देखील नाही। आपण जर दोऱ्यामध्ये माळ ओवली तर ती तुटण्याची शक्यता असते, परंतु इथे आपण ह्या तारेमध्ये वायरमध्ये जर माळ ओवली तर ती माळ तुटणार नाही। जी वायर आहे तर ती अतिशय मजबूत आहे, त्याच्यामुळे ती तुटणार नाही। आणि हे बघा येथे मी काही मोती ओवून घेतलेले आहेत, याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागं मी एक लॉक मनी टाकलेला आहे। आणि येथे मी बघा कशा पद्धतीने हे बनवून घेते कडी। तर जंपरिंग आहे तर त्याला थोडंसं फाकवलंय आणि त्याच्यामध्ये दुसरी जंपरिंग टाकले, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या जंपरिंगला फाकवून घेतलंय आणि आणखी दुसरी एक जंपरिंग त्याला अटॅच केली आणि ती फाकून आपली शेवटची एक जंपरिंग त्याच्यामध्ये टाकून याला प्रत्येक कडी जी आहे तर त्याला प्रत्येक कडीला असं फिट करून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपली जी माळ आहे तर ती ॲडजस्टेबल बनेल, आपल्याला पाहिजे तेवढे आपण कमी जास्त करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही कितीही जंपरिंग याला अटॅच करू शकताय। तर हे बघा, किंवा तुम्ही चेन देखील यूज करू शकता, जी छोटी चेन असते ती। तर ती 4 जंपरिंग अटॅच करून घेतलेले आहेत आणि येथे अशा पद्धतीने आता जो आपला मोरपंख आहे तर त्याला आपण लॉरियल्स अटॅच करणार आहे। तर इथे बघा जंपरिंग घेतली, त्याच्यामध्ये आपण काही लॉरियल्स टाकून घेऊया, म्हणजे जे आपलं पेंडंट आहे तर ते थोडंसं अपूर्ण वाटणार नाही, एकदम पूर्ण परफेक्ट दिसेल, त्याने फिनिशिंग छान येईल, त्याने खूप सुंदर दिसेल। त्याच्यामुळे येथे 4 ते 5 लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला वेज असतात या मोरपंखाच्या कुंदनला, तर त्या कुंदनच्या वेजांमधून ते काढलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत। त्याचे जे दोन्ही टोक आहेत तर ते व्यवस्थित जवळ करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला दाबायचं आहे, म्हणजे आपले लॉरियल्स आहेत तर ते पडणार नाहीत। आणि अशा पद्धतीने बघू शकता आपलं खूप सुंदर असे पेंडंट तयार झालेलं आहे।
त्याचा मध्यभाग आहे जो जॉईंट करायचा, तर तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्यामधून लॉरियल्स पडतात. आणि येथे मी बघा लॉक करून घेते. मग आम्ही लॉक केलं होतं परंतु ते एकदम फिटिंगमध्ये बसलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यातून एक लॉरियल्स खाली पडला. आणि आता व्यवस्थित त्याला टक करून घेतलेलं आहे, म्हणजे आपले लॉरियल्स आहेत ते खाली पडणार नाहीत. आणि त्याच्यानंतर ना हे पेंडंट टाकून घेतोय आणि पलीकडे आपण जेवढे मोती टाकलेले आहेत तेवढेच मोती आपण इकडे देखील ओवून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. ट्रेंडिंगला असणारं हे आपलं जे माळ आहे तर ही ट्रेंडिंगला आहे मोरपंखाची. त्याच्यानंतर एक लॉक मनी टाकून घेतलेला आहे, आणखी एक टाकला आहे. इथे 2 लॉक मनी टाकायची गरज पडली का, तर एक आपल्याला हे जी आपली कडी आहे तर ती पॅक करण्यासाठी आणि एक आपल्याला पलीकड माळ पॅक करण्यासाठी पाहिजे आहे. तर इथे बघा वरतून खाली असं त्या लॉक मनीमधून आपल्याला घ्यायची आहे तार आणि येथे आपल्याला टक करून घ्यायचं आहे. येथे मी लॉक करून घेते. जे आपलं हुक आहे आणि जी कडी आहे तर त्याला पॅक करून घेते, म्हणजे आपल्याला जी आपली माळ आहे त्याचं मध्य सापडेल. आणि अशा पद्धतीने मी त्याला लॉक करून घेतलं आहे आणि बरोबर सेंटरला आपला जो पेंडंट आहे तर तो घेते आणि व्यवस्थित पकडून जे आपले पाठीमाग आपण लॉक मनी 2 ठेवले होते तर ते दोन्ही मनी लॉक करून घेते व्यवस्थित, म्हणजे त्या जे आपले मोती आहेत तर ते जागा सोडणार नाहीत. पलीकडे तुम्हाला दिसू शकतं येथे की मी तार सोडलेली आहे का, तर ते आपल्या मानेच्या पाठीमागं जाते, त्याच्यामुळे तिथे मोती दिसतही नाहीत आणि मोती नंतर आपल्याला ज्या एकदम मानेला चिटकून असल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे बघू शकताय खूप सुंदर अशी माळ तयार आहे. फोल्डेबल ही माळ तयार आहे. याला आपण कसंही यूज करा, याला काहीही होणार नाही. रफ ठप अशी माळ आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर तयार झालेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा आणि तुम्ही स्वतः बनवा.